तसेच या ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित असणारे सर्व गुणवंत लाभार्थी यांचं पण या ठिकाणी हार्दिक स्वागत व्हावं. मी पांडुरंग तुळशीराम घुमरे, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडे वस्ती धामणगाव, केंद्र हंडाळवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आज माझ्याकडे विषय आहे मराठी प्रथम भाषा. यामध्ये घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व आणि उपघटक आहे जोड शब्द. या विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर एक प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जातो आणि त्याला भारांश आहे 4%. पहा विद्यार्थी मित्रांनो, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व याच्यामधला जो उपघटक आहे तो आहे जोड शब्द. जोड शब्द या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला भरपूर अनेक जोड शब्दांचा परिचय असणे आवश्यक आहे. जोड शब्द माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील स्कॉलरशिप पुस्तकामधील जोड शब्द त्या ठिकाणी एक स्वतंत्र घटक आहे आणि त्या घटकामधले जोड शब्दाचं वाचन करणं आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. जोड शब्द हे आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर जोड शब्द शिक्षकाने घरून गृहपाठ लिहून आणायला सांगितला तर आपण सहजासहजी जोड शब्द लिहून आणतो. त्याच्या, तुमच्या, आमच्या, त्याच्या, तुमच्या, आमच्या अशा पद्धतीचे जोड शब्द आपण त्या ठिकाणी लिहून आणतो. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की त्याला, विद्यार्थी मित्रांनो, त्याला हा जोड शब्द नाहीये. त्याला हा जोड शब्द नाहीये कारण या शब्दामधलं पहिलं जे अक्षर आहे, या शब्दामधलं पहिलं अक्षर तोडून दुसऱ्या पूर्ण अक्षराला ते जोडलेलं आहे. म्हणजे हा जोड अक्षरयुक्त शब्द आहे. ही एकदा संकल्पना आपण स्पष्ट केली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची संकल्पना म्हणजे जोड शब्द कशाला म्हणायचं, तर जोड शब्द म्हणजे जोडून येणारे शब्द किंवा जोडीने येणारे शब्द, याला जोड शब्द म्हटलं जातं. अशा पद्धतीचे जोड शब्द आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये ऐकायला मिळतात, आपल्या परिसरामध्ये ऐकायला मिळतात, त्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. आणि हे जोड शब्द कसे येतात ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. पहा, जोड शब्द कसे येतात. पहिला जो प्रकार आहे, एकाच शब्दाचे पुनरावृत्तीने येणारे शब्द. दुसरा प्रकार आहे दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन तयार होणारे शब्द. तिसरा प्रकार आहे दोन विरोधार्थी शब्द एकत्र येऊन तयार होणारे शब्द. आणि चौथा प्रकार आहे एक अर्थपूर्ण शब्द आणि दुसरा निरर्थक असा शब्द. आणि पाचवा प्रकार आहे दोन्हीही अर्थपूर्ण शब्दाने तयार होणारे शब्द. अशा पद्धतीनं आपल्याला जोड शब्द ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. आणि त्यावर जे प्रश्न येतात, त्यावर येणाऱ्या प्रश्नाचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप आपण जर पाहिलं तर जोड शब्द असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखणे, जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय ओळखणे, गटात न बसणाऱ्या जोड शब्दाचा पर्याय ओळखणे आणि वाक्यातील जोड शब्दाच्या रिकाम्या जागा भरणे, असं या उपघटकावर प्रश्नाचं स्वरूप या ठिकाणी आहे. आता आपण या तासिकेच्या माध्यमातून काही जोड शब्दांचा परिचय या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर पहिला जो प्रकार आहे जोड शब्दाचा, एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणारे जोड शब्द. एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणारे शब्द. आता पहिला जो शब्द आहे कटकट. कटकट म्हणजे सुरुवातीला कट शब्द या ठिकाणी आला आणि पुढं पुन्हा कट हा शब्द आला. म्हणजे या शब्दाची कट या शब्दाची पुनरावृत्ती झाली, तोच शब्द पुढे आला. म्हणजे याचा अर्थ शब्दाची पुनरावृत्ती होऊन तो शब्द पुढे आला. कटकट. कटकट याचा अर्थ म्हणजे हा एक शब्द जो आहे हा भांडणाचा प्रकार आहे. कटकट याचा अर्थ हा शब्द तो भांडणाचा प्रकार आहे. त्यानंतर
झर 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 शब्द सुरुवातीला आला, त्याला जोडून झर आला, म्हणजे हा जोड शब्द तयार झाला या ठिकाणी. झरझर म्हणजे याचा अर्थ झपाझप, हातोहात. पुढचा शब्द आहे वटवट. वटवट सुरुवातीला वट शब्द आला, त्याला जोडून पुन्हा वट आला, म्हणजे वटवट जोड शब्द या ठिकाणी तयार झाला. त्याचा अर्थ म्हणजे अनावश्यक बडबड करणं किंवा व्यर्थ बडबड करणं हा त्याचा अर्थ आहे. पुढचा जो शब्द आहे हळहळ. हळ शब्द सुरुवातीला आला, त्याला जोडून पुन्हा हळ आला, म्हणजे हा हळहळ जोड शब्द तयार झाला. या शब्दाचा अर्थ म्हणजे एखादी जर वाईट घटना घडली तर दुःख व्यक्त करण्याचा तो एक भाग आहे. हळहळ म्हणजे दुःख व्यक्त करण्याचा तो भाग आहे. हळहळ झाली, हळहळ वाटली, असा तो शब्द आहे. नंतर हळूहळू. सुरुवातीला हळू शब्द आला, त्याला जोडून पुढचा हळू शब्द आला आणि हळूहळू हा जोड शब्द त्या ठिकाणी तयार झाला. हळूहळू या शब्दाचा अर्थ आहे सावकाश, दमशीर. त्यानंतर पुढचा शब्द आहे मुळू मुळू. मुळू मुळू. मुळू हा शब्द त्या ठिकाणी आला, त्याला जोडून पुन्हा पुढचा मुळू शब्द आला आणि त्या ठिकाणी जोड शब्द तयार झाला मुळू मुळू. मुळू मुळू याचा अर्थ ही एक रडण्याची स्थिती आहे. शक्यतो काय होतं, पुरुष मंडळीला रडण्याची जास्त मोकळीक नसते किंवा मन मोकळेपणाने ते रडत नाहीत आणि मग त्यांचा जो रडण्याचा प्रकार असतो कोणालाही माहीत न होऊ देता मुळू मुळू रडणं हा या म्हणजे शब्दाचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे शब्द सुरुवातीला आला, त्याला जोडून पुढचा भूर शब्द आला, म्हणजे या ठिकाणी हा जोड शब्द त्या ठिकाणी तयार झाला. भुरभुर हा अनेक प्रसंगी शब्द वापरला जातो. पक्ष्याची उडण्याची गती भुरभुर असू शकते. पाऊस आला तर बारीक बारीक थेंब आले तर आपण म्हणतो बाहेर भुरभुर चालू आहे. म्हणजे अनेक अर्थानं हा शब्द या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे खर खर. खर खर. खर शब्द आला सुरुवातीला, त्याला जोडून खर आला, हा जोड शब्द तयार झाला खर खर. खर खर या शब्दाचा अर्थ म्हणजे तो एक भांडणाचा प्रकार आहे. जर आपल्या संघ कोणी वादविवाद करायला करत असेल जाणीवपूर्वक, तर आपण काय म्हणतो, ते सोडून नको खरखर करू, म्हणजे हा एक थोडासा किरकोळ भांडणाचा प्रकार आहे. पुढचा शब्द आहे मळमळ. मळमळ. मळ शब्द सुरुवातीला आला, त्याला जोडून पुढचा मळ शब्द आला आणि मळमळ हा जोड शब्द तयार झाला. मळमळ ही एक शारीरिक विकृती आहे. पोटात दुखायला लागल्यानंतर आपण म्हणतो, पोटात दुखायला लागल्यानंतर आपण म्हणतो की मला मळमळ मळमळ झाली. ही एक आपली या ठिकाणी शारीरिक विकृती आहे मळमळ. नंतर पुढचा शब्द आहे धक धक. धक धक. पा धक शब्द सुरुवातीला आला, त्याला जोडून धक शब्द आला. धक हा जोड शब्द त्या ठिकाणी तयार झाला. धक म्हणजे हा जो याचा जो अर्थ आहे हृदयाचं स्पंदन किंवा हृदयाचे ठोके. एखादी अनुचित घटना जर आपण पाहिली, अचानक घटना जर आपण पाहिली, तर ती घटना पाहिल्यानंतर आपल्या शरीराची धडधड होते, धगधग होते, हृदयाचे ठोके त्या ठिकाणी वाढतात. पुढचा शब्द आहे भनभन. पुढचा शब्द आहे भनभन. भनभन. सुरुवातीला भन शब्द आला, त्याला जोडून पुन्हा भन आला. भनभन हा जोड शब्द त्या ठिकाणी तयार झाला. याचा अर्थ एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी जर घरामध्ये घडली नाही, लहान बालकानं आईला सांगितलं माझ्या आवडीची भाजी आज तू कर आणि आईने काही कारणास्तव जर ती भाजी केली नाही, तर ते लहान मूल घरामध्ये आई आई बरोबर भनभन करतं, म्हणजे रागवतं. म्हणजे मनासारखी जर गोष्ट घडली नाही, तर आई आणि मुलामध्ये त्या ठिकाणी थोडीशी शाब्दिक चकमक होते. म्हणजे याचा अर्थ मनासारखी न घडलेली गोष्ट भनभन. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे खरखर.
घर 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 शब्द या ठिकाणी सुरुवातीला आला, त्याला जोडून घर हा शब्द आला. घर घर हा जो शब्द त्या ठिकाणी तयार झाला. घर घर या शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी घेतला जातो. घरघर ही एक आवाजाची स्थिती आहे. मशीन नादुरुस्त झालं तर आवाज घरघर येतो. आपल्या घशामध्ये इन्फेक्शन झालं काही कारणास्तव तर आपल्या घशातून घरघर आवाज येतो. अशा प्रकारे या शब्दाचा अर्थ होतो आणि अशा प्रकारे हा शब्द या ठिकाणी जोडून आलेला आहे. घर घर आता पुढचा जो शब्दाचा प्रकार आहे, दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन तयार होणारे शब्द. दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन तयार होणारे शब्द. आता पहिला शब्द आहे दगड-धोंडा. दगड-धोंडा म्हणजे दगड म्हणजे धोंडा आणि धोंडा म्हणजे दगड, दोन्हीचा समानार्थी शब्द एकच आहे. तो मिळून दगड-धोंडा हा शब्द तयार झालेला आहे. लहान मोठ्या दगडासाठी हा शब्द वापरला जातो. दगड म्हणजे थोडक्यात लहान दगड आणि धोंडा म्हणजे मोठा दगड. या अर्थाने हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. पुढचा जो शब्द आहे थट्टा मस्करी. थट्टा म्हणजेच मस्करी आणि मस्करी म्हणजेच थट्टा आणि त्याला पुढचा समानार्थी शब्द पुन्हा चेष्टा हा पण शब्द आहे समानार्थी शब्द. पण हे दोन जे शब्द आहेत थट्टा आणि मस्करी हे दोन शब्द या ठिकाणी समानार्थानं जोडून आलेले आहेत आणि तो थट्टा मस्करी हा जोड शब्द तयार झालेला आहे. याचा जो अर्थ आहे म्हणजे टिंगल-टवाळी. आपसात टिंगल-टवाळी. दोन मित्र एकत्र बसले तर एकमेकाची टिंगल-टवाळी करतात. दोन जवळचे नातेवाईक एकत्र बसले तर एकमेकाची टिंगल-टवाळी करतात. तो एक एकमेकाचं म्हणजे खुश करण्याचा प्रकार असतो टिंगल-टवाळी. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे धागा-दोरा. धागा-दोरा. धागा म्हणजे दोरा आणि दोरा म्हणजे धागा. हे दोन समानार्थी आपले दोन शब्द एकत्र येऊन त्या ठिकाणी समानार्थी शब्द दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन त्या ठिकाणी धागा-दोरा हा जोड शब्द तयार झाला. धागा-दोरा या शब्दाचा अर्थ आहे ठाव ठिकाणा. ठाव ठिकाणा म्हणजे ठेपा. आपण सहजासहजी मित्र आपला एखादा मित्र भेटला तर सहजासहजी आपण त्याला बोलून जातो की एखाद्या माझ्या मुलीसाठी ठाव ठिकाणा असला तर पहा आणि मला सांग किंवा मुलासाठी ठाव ठिकाणा असला तर पहा आणि मला सांग. म्हणजे धागा दोरा हा शब्द या ठिकाणी दोन धागा दोरा या ठिकाणी समानार्थानं जोडून आलेला जोड शब्द आहे. पुढचा शब्द आहे सुख शांती. सुख म्हणजेच शांती आणि शांती म्हणजेच सुख. हे या ठिकाणी जोडून आलेला समानार्थानं जोडून आलेला शब्द आहे. याचा अर्थ आहे आनंदाची स्थिती किंवा सर्व गोष्टी अनुकूल. म्हणजे सर्वात घरामध्ये जर सर्व गोष्टी अनुकूल असतील, कुठलीही गोष्ट प्रतिकूल नसेल, तर आपल्याला त्या ठिकाणी आनंद होतो आणि जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे अशी आपली स्थिती असते. ही आनंदाची स्थिती आहे. सर्व गोष्टी आपल्याला अनुकूल आहेत. या अर्थानं हा शब्द घेतला जातो जो सुख शांती. त्यानंतर या ठिकाणी पुढचा शब्द आहे जुना पुराणा. जुना पुराणा. जुना म्हणजेच पुराणा, पुराणा म्हणजेच जुना. पुराणा याचा अर्थ खूप वर्षापूर्वीचा, फार वर्षापूर्वीचा किंवा खूप कालावधीचा असा त्याचा अर्थ होतो. काही काही घटना खूप आपण सहज बोलून जातो. ही जी घटना घडली ती ती खूप वर्षापूर्वीची घटना आहे. तिला खूप कालावधी आहे किंवा 26/11चा दहशतवादी हल्ला झाला. त्याला खूप कालावधी झाला घडलेली घटना. अशा अर्थानं तो शब्द घेतो. जुनी पुराणी घटना आहे. जुना पुराणा समानार्थानं आलेला हा शब्द आहे. या ठिकाणी गाठ भेट. गाठ भेट. गाठ म्हणजेच भेट. भेट म्हणजेच गाठ. म्हणजे एकमेकाला भेटणे. गाठ आणि भेट हे समानार्थी शब्द आहे. समानार्थानं जोडून आलेला हा जोड शब्द आहे. गाठ भेट म्हणजे माणसाचा संयोग, एकत्र मिळणे, एकमेकाला भेटणे. आपण बाजार करून घरी आलो तर सहज घरी सांगतो की आज माझी आणि माझी मित्राची बाजारामध्ये गाठभेट झाली. म्हणजे हा जोडून आलेला शब्द आहे. समानार्थानं जोडून आलेला शब्द या ठिकाणी आहे तो. यानंतर पुढचा जो शब्द आहे मोडतोड. मोडणे म्हणजे तोडणे, तोडणे म्हणजेच मोडणे हा समानार्थानं जोडून आलेला शब्द आहे. आता याचा जो अर्थ होतो अपघातासमयी जर आपण वाहनाची स्थिती पाहिली तर वाहनाचे काही भाग तुटून जातो, काही मोडून जातो, काही तुटून जातो, काही मोडून जातो. मोडला म्हणजे मोडून गेला, तुटून गेला
आणि एखादी जी वस्तू असेल तर मोडतोड त्या वस्तूची आपण करतो किंवा अर्थात महिला मंडळीचे दागिने असतात, सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर त्याची ते मोडतोड करतात आणि पुन्हा घडवतात. मोडतोड हा शब्द या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. पुढचा शब्द जो आहे साधू संत. पुढचा शब्द आहे साधू संत. साधू संत म्हणजे सत्विचाराची प्रेरणा करणारे, सत्संग लाभणारे, म्हणजे असे जे ईश्वरनिष्ठ लोक असतात, ज्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे, स्वतःवरही श्रद्धा आहे, दुसऱ्यावरही श्रद्धा आहे, असे ईश्वरनिष्ठ लोक. त्याचप्रमाणे पुण्यशील, चांगलं कर्म करतात, दैनिक कर्म चांगलं आहे, सदाचारी, चांगलं वर्तन आहे, त्यागी, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, निष्काम, निष्काम सेवाभाव, निरपेक्ष वृत्ती, निराकांक्ष म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही, इच्छा नाही, अशी जी व्यक्ती असते त्यांना साधू संत म्हटलं जातं. साधू म्हणजे संत आणि संत म्हणजे साधू हा समानार्थानं जोडून आलेला या ठिकाणी जोड शब्द आहे. त्यानंतर पोरे बाळे. पोरे म्हणजे घरातली लहान मुलं. लहान मुलाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी हा शब्द घेतलेला असतो. पोरे बाळे घरातील लहान मुलं म्हणजे घरातील जी लहान मुलं आहेत, मुलं मुली यांच्या संदर्भामध्ये हा शब्द घेतलेला असतो. घरातील लहान मुलं मुली पोरे बाळे. त्यानंतर पुढचा शब्द आहे कामधंदा. काम म्हणजे धंदा आणि धंदा या शब्दाचा अर्थ पुन्हा कष्ट सुद्धा होतो, कार्य सुद्धा होतो. पण या ठिकाणी समानार्थानं जोडून आलेला शब्द जो आहे कामधंदा. समानार्थानं जोडून आलेला शब्द जो आहे कामधंदा हा जोड शब्द आहे. याचा जो अर्थ आहे की उपजीविकेसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी केलेलं काम आपण त्याला म्हणू शकतो. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी किंवा आपली उपजीविका चालवण्यासाठी, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी केलेलं काम म्हणजे कामधंदा. पुढचा जो शब्द आहे पांढरा शुभ्र. पांढरा म्हणजे एकदम स्वच्छ, शुभ्र म्हणजे एकदम स्वच्छ, पांढरा शुभ्र. पांढरा म्हणजे शुभ्र, शुभ्र म्हणजेच पांढरा. हा समानार्थानं जोडून आलेला शब्द आहे. एकदम स्वच्छ म्हणजे कुठेही डाग नसलेला. आपण पाहतो की एखादा जर चित्रपट असेल, तो पडदा असेल, तर त्या पडद्यावर म्हणजे सिनेमा थिएटरमध्ये त्या पडद्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नसतो. पांढरा शुभ्र तो पडदा असतो. या अर्थानं तो समानार्थाचा शब्द या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे शेत शिवार. शेत शिवार. शेत म्हणजे शिवार, शिवार म्हणजेच रान. हा हे समानार्थी शब्द शेताला आहेत. शेत, शिवार, रान हे समानार्थी शब्द शेताला आहेत. परंतु या ठिकाणी समानार्थानं जोडून आलेला जो शब्द आहे तो म्हणजे शेत शिवार. शेत शिवार म्हणजेच आपलं शेत किंवा आपल्या सभोवतीचा परिसर असा या अर्थानं तो आलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे भांडण तंटा. भांडण तंटा. भांडण म्हणजे तंटा, तंटा म्हणजेच वाद. हा वाद पण त्याला समानार्थी शब्द आहे. परंतु समानार्थानं जोडून आलेला जो शब्द आहे भांडण तंटा. भांडण तंटा या शब्दाचा अर्थ झगडा, वाद, शिवीगाळ या अर्थानं होतो. हा समानार्थानं जोडून आलेला शब्द आहे. त्याचे जरी अनेक अर्थ असले, भांडण तंटा या शब्दाचे अनेक जरी अर्थ असले, झगडा, वाद, शिवीगाळ हे जरी अर्थ असले, तरी समानार्थानं जो जोडून आलेला शब्द आहे तो म्हणजे भांडण तंटा. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे खबरबात. खबर म्हणजे बातमी, बात म्हणजेच बातमी. हे समानार्थाने जोडून आलेले शब्द आहेत. खबर बात. खबर आणि बात हे दोन्ही शब्द समानार्थाने जोडून आलेले आहेत. त्याचे त्याला अनेक या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. बातमी आहे, समाचार आहे, वार्ता आहे, वार्तांकन आहे. हे अनेक अर्थानं तो शब्द आलेला आहे. पण समानार्थानं जो जोडून आलेला आहे तो म्हणजे खबरबात या अर्थानं तो शब्द जोडून आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे गल्लीबोळ. गल्लीबोळ. गल्लीबोळ म्हणजे गल्ली म्हणजेच बोळी. गावामध्ये ज्या छोट्या छोट्या गल्ली असतात किंवा बोळी असतात, म्हणजे थोडक्यात गावातलं किंवा शहरातलं दिशा दाखवलेलं ते एक प्रकारचं ठिकाण असतं. जा ह्या गल्लीत, जा त्या गल्लीत अशा अर्थानं त्या शब्दाचा अर्थ घेतला जातो. गल्ली बोळ म्हणजे गल्ली म्हणजेच बोळ, बोळ म्हणजेच गल्ली. गावातील थोडक्यात छोटे छोटे गल्ली मोहल्ले यांची दिशा दाखवण्याचं ते एक माध्यम आहे गल्ली बोळ. नवा कोरा. नवा कोरा
नवा म्हणजेच कोरा आणि कोरा म्हणजेच नवा, नवा म्हणजेच कोरा आणि कोरा म्हणजेच नवा, या अर्थानं तो समानार्थी शब्द आहे. की याचा अर्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचा डाग नाही असा तो शब्द म्हणजे नवा कोरा. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे संगत सोबत. संगत सोबत, संगत म्हणजे सोबत, सोबत म्हणजे सखा सोबती, हे समानार्थानं त्या ठिकाणी शब्द आलेले आहे. सानिध्य असणारा, सहवास असणारा, सत्संग असणारा म्हणजे संगत सोबत या अर्थानं तो शब्द त्या ठिकाणी जोडून आलेला आहे आणि तो जोड शब्द तयार झालेला आहे संगत सोबत. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे माय माऊली. माय माऊली, माय म्हणजेच माऊली, माऊली म्हणजेच आई, आई म्हणजे जन्मदात्री, जन्मदात्री म्हणजेच माता, असे समानार्थी शब्द त्या ठिकाणी भरपूर आलेले आहेत. आणि त्याचा अर्थ आहे जन्म देणारी आई. परंतु जरी अनेक समानार्थी शब्द त्याला जोडून आलेले असले, परंतु माय आणि माऊली या अर्थानं जो जोडून आलेला शब्द आहे तो म्हणजे जोड शब्द माय माऊली. यानंतर पुढचा जो शब्द आहे रीती रिवाज. रीती म्हणजे पद्धती, रिवाज म्हणजे पद्धती, रिवाज म्हणजे वहिवाट, अशा अनेक समानार्थानं हा शब्द आलेला आहे. रीतिरिवाज म्हणजे वहिवाट, पद्धत. परंतु या ठिकाणी वहिवाट आणि पद्धत या शब्दाने तो जोडलेला नाही, तर रिवाज या शब्दाने जोडलेला आहे. रीतिरिवाज म्हणजे याचा अर्थ असा होतो, उदाहरण जर द्यायचं ठरलं तर ग्रामीण भागामध्ये जे काही लग्न होतात, तर ग्रामीण भागात होणारे लग्न, लग्न लागल्याशिवाय वराडाला त्या ठिकाणी जेव घालत नाहीत, ही त्या गावचा रीतिरिवाज असतो, त्या गावची ती पद्धत असते. म्हणजे रीतिरिवाज या अर्थानं आलेला तो शब्द आहे. उघडे बोडखे, पुढचा शब्द आहे उघडे बोडखे. उघडे बोडखे म्हणजे उजाड होणे, उजाड होणे. उघडे आणि बोडखे, उघडे म्हणजेच बोडखे, बोडखे म्हणजेच उघडे. आपण जर उन्हाळ्यामध्ये आपल्या परिसरातले जर डोंगर पाहिले, त्या ठिकाणी पाण्याचा भाग आहे, त्या ठिकाणी डोंगर उघडे बोडके होत नाहीत, उजाड होत नाहीत. परंतु आपला जो म्हणजे पर्जन्य छायाचा प्रदेश आहे, म्हणजे कधी मध्ये पडणारा पाऊस, पर्जन्य छायाचा प्रदेश, पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये जर आपले डोंगर जर पाहिले, तर आपले डोंगर उन्हाळ्यामध्ये ते उजाड झालेले असतात, उघडे बोडके झालेले असतात. या अर्थाने तो आलेला शब्द आहे उघडे बोडके. अशा पद्धतीनं समान अर्थानं समान अर्थानं तयार होणारे जोड शब्द या ठिकाणी आपण पाहिले. यानंतर जोड शब्दाचा पुढचा प्रकार आहे दोन विरोधार्थी शब्द एकत्र येऊन तयार होणारे शब्द. दोन विरोधार्थी शब्द एकत्र येऊन तयार होणारे शब्द. आता पहिला जो शब्द आहे न्याय अन्याय. पहिला जो शब्द आहे न्याय अन्याय. न्याय म्हणजे आपल्यावर जर अन्याय झाला तर आपण ज्या ठिकाणी दाद मागतो त्या ठिकाणाला न्याय न्याय म्हणतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा अन्याय जर होत असेल तर रितसर न्यायालयामध्ये दाद आपण त्या ठिकाणी मागतो. अन्याय झाल्यानंतर त्याला न्याय अन्याय असं म्हणतात. पुढचा जो शब्द आहे देव दानव. देव म्हणजे देव याचा विरोधार्थी जो शब्द आहे दानव. आणि दानव म्हणजे थोडक्यात राक्षस. राक्षस म्हणजेच अपप्रवृत्ती. अपप्रवृत्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की माझंही माझंच आणि तुझंही माझंच, हा त्याचा अर्थ आहे अपप्रवृत्ती. आणि देव आणि दानव हे एकमेकाचे विरोधार्थी शब्द आहेत. आणि देव आणि दानव हे दोन्हीही अदृश्य असे शब्द आहेत. या अदृश्य शब्द आपल्याला डोळ्यांनी हे दिसत नाहीये, परंतु हे जे दोन्ही शब्द आहेत, हे दोन्ही शब्द हिंदू विचाराचे एक मूलभूत शब्द आहेत. देव दानव. देव म्हणजे विचाराची स्पष्ट संकल्पना स्पष्ट करतात त्यांना देव म्हणतात. आणि ज्यांच्याकडे आसुरी प्रवृत्ती आहे त्यांना राक्षस म्हणतात, दानव म्हणतात. असे हे दोन शब्द आहेत. त्यांना जरी दानवाला अनेक शब्द जरी असले तरी देव दानव या विरोधार्थानं आलेला हा शब्द आहे देव दानव. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे जमा खर्च. जमा या शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याकडून रोख अगर अन्य रूपाने आलेली रक्कम, म्हणजे ते आपल्याकडे जमा झाली. दुसऱ्याकडून आपल्याकडे आलेली रोख किंवा अन्य मार्गाने आलेली रक्कम, म्हणजे ती रक्कम काय झाली आपल्याकडे जमा झाली.
म्हणजे याला जमा म्हणायचं. आणि खर्च, आपल्या संग्रहातली जी रक्कम आहे, आलेली रक्कम, ती काहीतरी कारणासाठी खर्च झाली. उदाहरणार्थ भाजीपाल्यासाठी खर्च झाली, किराण्यासाठी खर्च झाली, अन्य कारणासाठी ती खर्च झाली, त्याला म्हणायचं खर्च. हा विरोधार्थानं जोडून आलेला शब्द आहे. जमा आणि खर्च, त्याला इंग्रजीत डेबिट आणि क्रेडिट म्हटलं जातं. हा जमा आणि खर्च या ठिकाणी आलेला शब्द आहे. पुढचा जो शब्द आहे लहान थोर. लहान थोर, लहान म्हणजे छोटा आणि थोर म्हणजेच मोठा आणि महान, हे दोन विरोधार्थानं आलेले शब्द आहेत. लहान थोर हा जो शब्द आहे तो मोठ्या व्यक्तीसाठी घेतला जातो. राष्ट्रीय महापुरुष असतील यांच्यासाठी तो घेतलेला शब्द आहे. समाज सुधारक असतील यांच्यासाठी घेतलेला तो शब्द आहे लहान थोर. म्हणजे सॉरी, लहान थोर म्हणजे छोटा, लहान म्हणजे छोटा आणि थोर म्हणजे मोठा. म्हणजे हे महान या अर्थानं हे विरोधार्थी शब्द आलेले आहेत. यानंतर खरेदी विक्री. खरेदी विक्री, खरेदी म्हणजे वस्तू विकत घेणे, याला खरेदी म्हणतात. आणि विक्री म्हणजे वस्तू विकणे, आपली वस्तू विकणे, त्याला विक्री म्हणतात. दुसऱ्याची वस्तू विकत घेणे त्याला खरेदी म्हटलं जातं. आणि आपली वस्तू विकणे याला विक्री म्हटलं जातं. या हा जो शब्द आहे खरेदी विक्री, हा विरोधार्थानं आलेला हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे ऊन सावली. ऊन आणि सावली, आपण जर परिसरात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणात फिरायला गेलो, कडक उन्हाळ्यामध्ये आपण जसं रस्त्याने पुढे चालतो, तर रस्त्याने उन्हाच्या वातावरणात जर आपण चालत गेलो तर आपल्या पाठीमागून सावली आलेली असते आणि ती पुढे गेलेली असते. लगेच पुढे गेल्यानंतर पाठीमागून ऊन येतं. मागून ऊन, सावली, हा तो प्रकार आहे. ऊन सावल्याचा खेळ जो आपण त्याला म्हणतो, असा तो ऊन सावली हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. यानंतर पुढचा जो शब्द आहे दिवस रात्र. दिवस रात्र, हे पहा, 24 तासाचा एक दिवस असतो, त्याच्यामध्ये 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र, या अर्थानं हा जोडून आलेला शब्द आहे दिवस रात्र. पुढचा शब्द आहे ताट वाटी. ताट वाटी, ताट आपण ज्यामध्ये जेवण करतो, मोठ्या ताटामध्ये काहीतरी कोरडे पदार्थ ठेवतो आणि बारकी जी वाटी असेल त्याच्यामध्ये आपण पातळ पदार्थ ठेवतो. या अर्थानं मोठं ताट आणि लहान ताट असा तो शब्द आलेला आहे. आणि तो विरोधार्थानं आलेला हा शब्द आहे ताट वाटी. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे चढ उतार. आता चढ उतार ही सतत बदलाची प्रक्रिया आहे. चढ उतार ही सतत बदलाची प्रक्रिया आहे. आपण भाजीपाल्याच्या दुकानात गेलो तर सॉरी, भाजीपाल्याच्या बाजारात गेलो तर आपण म्हणतो आज बाजार खूप चढलेला होता. पुढच्या आठवड्यात गेलो तर आज बाजार उतरलेला होता. चढ उतार या अर्थानं आलेला हा शब्द आहे. विरुद्धार्थानं आलेला हा शब्द आहे. पुढचा जो शब्द आहे झाडे झुडपे. झाडे झुडपे, झाडे झुडपे म्हणजे लहान मोठ्या वनस्पतीचा समूह. आपण जर जंगलात गेलो तर आपल्याला काही लहान झाडं दिसतात, काही मोठी झाडं दिसतात. ती दोन्ही झाडं झाडच असतात, परंतु लहान झाडं असतात ते त्याला झुडूप म्हणतात आणि मोठं झाडं असतं त्याला झाडे म्हणतात. म्हणजे विरोधार्थानं हा जोडून आलेला शब्द आहे झाडे झुडपे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे बहीण भाऊ. बहीण भाऊ, एकाच आई वडिलाच्या रक्ताच्या नात्यातली ही मुलं मुली असतात. बहीण भाऊ, त्यांना बहीण भाऊ म्हटलं जातं. हा विरोधार्थानं आलेला शब्द आहे बहीण भाऊ. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे बरे वाईट. बरे वाईट म्हणजे बरे म्हणजे चांगले आणि वाईट म्हणजे वाईटच. वाईट म्हणजे वाईट, हा विरोधार्थानं आलेला शब्द आहे. याचा जो अर्थ आहे कोणती गोष्ट योग्य आणि कोणती अयोग्य हे ठरवण्याची जी स्थिती असते याला बरे वाईट असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा जो शब्द आहे नफा तोटा. नफा तोटा, आता पहा, नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे नुकसान. नफा म्हणजे फायदा, तोटा म्हणजे नुकसान. नफा या शब्दाचा अर्थ असा होतो की एखादी वस्तू घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला विकणे याला नफा म्हणतात. आणि तोटा म्हणजे एखादी वस्तू घेतलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला विकणे याला तोटा म्हणतात. हा त्याचा अर्थ होतो. याला पुढचाही म्हणजे याला पुढचाही शब्द आहे की फायदा आणि नुकसान या अर्थानं हे शब्द आहेत.
नफा आणि तोटा. पुढचा जो शब्द आहे आई वडील. आई आणि वडील. आई वडील हे आपले जन्मदाते आहेत आणि जन्म देणारे स्त्री आणि पुरुष यांना या ठिकाणी आई वडील म्हटलं जातं. आणि आई आणि वडील हे एकमेकाच्या विरोधार्थानं या ठिकाणी आलेला शब्द आहे आई वडील. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे मागे पुढे. मागे पुढे. आता ही एक स्थितीचा प्रकार आहे मागे पुढे. जा मागच्या बाजूला, जा पुढच्या बाजूला, ही एक स्थिती आहे. आणि या अर्थानं हा शब्द घेतला जातो. तू पुढच्या बाजूला जा, तू मागच्या बाजूला जा, काही इथं थांबा, मागे पुढे या अर्थानं आलेला, विरोधार्थानं आलेला हा जोड शब्द आहे. त्यानंतर पुढचा जो जोड शब्द आहे खाली वर. खाली वर. खाली वर हा सुद्धा, खाली वर हा जो शब्द आहे ही एक स्थितीच आहे आणि त्या स्थितीने आलेला तो शब्द आहे खाली वर म्हणजे चढून जाणं, वर चढून जाणं, खाली उतरणं, खाली वर या अर्थानं तो आलेला शब्द आहे या ठिकाणी. यानंतर आपण जोड शब्दाचे दोन प्रकार पाहिले. पहिला प्रकार होता पुनरावृत्तीने आलेले शब्द. दुसरा प्रकार होता दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन तयार झालेले शब्द. तिसरा प्रकार होता दोन विरोधार्थी शब्द एकत्र येऊन तयार झालेले शब्द. आणि आता चौथा प्रकार आहे एक अर्थपूर्ण शब्द व दुसरा निरर्थक असा शब्द. अर्थपूर्ण शब्द म्हणजे त्या शब्दातून काहीतरी अर्थ निघतो आणि निरर्थक म्हणजे त्या शब्दाला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही असा तो निरर्थक. अशा शब्दाने जोडून येणारे जे शब्द आहेत त्याला जोड शब्द म्हणतात. आता पहिला जो शब्द आहे चीट पाखरू. चीट पाखरू. चीट म्हणजे याचा कुठल्याही प्रकारचा अर्थ होत नाही, पण पाखरू या शब्दाचा अर्थ होतो. पाखरू म्हणजे पक्षी, विहंग, खंग अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. आणि पहिला शब्द हा निरर्थक आहे या शब्दामध्ये आणि दुसरा शब्द पाखरू शब्द हा अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्ण शांतता पसरणे, पूर्ण शांतता पसरणे, सन्नाटा पसरणे, निरव शांतता. आपण एखाद्या कार्यक्रमाला जर गेलो सगळ्याच्या आधी, त्या ठिकाणी जर कोणीच लोक उपस्थित नसेल तर आपण लगेच सांगतो की त्या कार्यक्रमाला चिट पाखरू नव्हतं. म्हणजे या अर्थानं त्याचा अर्थ होतो चिट पाखरू. हा एक जोडून आलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे पोरे सोरे. पोरे सोरे म्हणजे घरातील लहान मुलांचा समूह असं त्याला म्हटलं जातं. पोरे पोरे हा अर्थपूर्ण शब्द आहे. पोरे म्हणजे लहान मुलं आणि सोरे म्हणजे हा निरर्थक शब्द आहे. त्याचा कुठल्याही प्रकारचा अर्थ होत नाही. पण पोरे सोरे हा जो जोडून आलेला शब्द आहे त्याचा अर्थ म्हणजे घरातील लहान मुलांचा समूह. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे शेजारी पाजारी. शेजारी पाजारी. शेजारी म्हणजे आपल्या जवळचे, आपल्याला चिटकून राहणारे असा या शब्दाचा अर्थ होतो. पाजारी हा निरर्थक शब्द आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाहीये. म्हणून हा जो शब्द आहे पहिला शब्द अर्थपूर्ण आणि दुसरा शब्द निरर्थक हा जोडून आलेला शब्द आहे शेजारी पाजारी. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे पैसा आडका. पैसा आडका. आता पैसा, पैसा या शब्दाचा अर्थ काय होतो? धन, द्रव्य, संपत्ती, मालमत्ता, प्रॉपर्टी इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात पैसा. आणि आडका हा निरर्थक शब्द आहे, याचा कुठल्याही प्रकारचा अर्थ निघत नाही. म्हणून त्याला पहिला शब्द अर्थपूर्ण, दुसरा निरर्थक शब्द असा जोडून आलेला हा शब्द आहे पैसा आडका. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे वाड वडील. वाड वडील. वाड वडील म्हणजे वडील. वडील म्हणजे आपले पूर्वज किंवा आपले बापजादे, आपल्या अगोदरच्या पिढीतले लोक म्हणजे पूर्वज. आणि वाड याचा शब्द वाड याचा शब्द या शब्द हा निरर्थक शब्द आहे आणि हे दोन्ही जोडून शब्द या ठिकाणी आलेले आहेत. वडील हा अर्थपूर्ण शब्द आहे आणि वाड हा निरर्थक शब्द आहे आणि तो जोडून आलेला शब्द आहे. एक अर्थपूर्ण दुसरा निरर्थक आणि त्याचा जोडून आलेला शब्द तयार झाला वाड वडील. यानंतर पुढचा जो शब्द आहे पुढचा जो शब्द आहे अदला बदल. पुढचा शब्द आहे अदला बदल. अदला बदल म्हणजे बदल करणं, आपसात बदल करणं आपण त्याला म्हणतो. माझी वस्तू दुसऱ्याला देणं, दुसऱ्याची वस्तू मला घेणं म्हणजे आपसात बदल करणं या अर्थानं हा शब्द आलेला आहे आदला बदल. पुढचा जो शब्द आहे आदला, हा जो शब्द आहे आदला, आदला म्हणजे हा निरर्थक शब्द आहे
आणि बदल बदल याचा अर्थ होतो बदलवणे, म्हणजे तो या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द आलेला आहे आणि दोघांचा मिळून आतला बदल हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. पुढचा जो शब्द आहे सल्ला मसलत. सल्ला मसलत. सल्ला म्हणजे सल्ला घेणे, मार्गदर्शन घेणे आणि मसलत म्हणजे हा जोडून आलेला शब्द आहे सल्ला मसलत. सल्ला मसलत यासाठी म्हणजे वापरला जातो सत्य आणि असत्याचा पडताळा जाणून घेण्यासाठी केलेली ती चर्चा असते. एखादी जर घटना घडली तर मंत्रिमंडळाची तातडीने बैठक लागते आणि सगळं मंत्रिमंडळ एकत्र येऊन त्या ठिकाणी सल्ला मसलत करतं पहा, म्हणजे चर्चा करतं. सल्ला मसलत हा जोडून आलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे फेर फटाका. फेर फटाका, फेर म्हणजे फिरणे, फटाका फटाका हा निरर्थक शब्द आहे आणि फेर फटाका म्हणजे इकडून तिकडे फिरणं, तिकडून इकडून फिरणं, तिकडून इकडे फिरणं, सकाळी फिरायला जाणं, पाय मोकळा करणं, हा फेर फटाका जोडून आलेला शब्द आहे. पुढचा जो शब्द आहे शहाणा सुरता. शहाणा म्हणजे हुशार, शहाणा म्हणजे हुशार या अर्थानं हा आलेला शब्द आहे. आणि मग हुशार, शांत, नम्र, अभ्यासू असं जे विशेषण आहेत, हे विशेषण शहाण्या माणसाला लावले जातात. आणि म्हणून सुरता जो शब्द आहे, सुरता हा निरर्थकाचा शब्द आहे. पहिला शब्द अर्थपूर्ण आहे, दुसरा निरर्थकाचा शब्द आहे. दोन्ही अर्थपूर्ण आणि निरर्थकाच्या शब्दाने हा जोडून आलेला जोड शब्द आहे शहाणा सुरता. याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे उघडा वाघडा. उघडा वाघडा. उघडा म्हणजे परिस्थितीने गांजलेला थोडक्यात. हालाकीची परिस्थिती असलेला म्हणजे उघडा. थोडक्यात आपण त्याला गरीब घटक म्हणूया. आणि वाघडा, वाघडा हा निरर्थक शब्द आहे. या वाघडा शब्दाला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाहीये आणि हे दोन शब्द जोडून आलेले आहेत. पहिला शब्द अर्थपूर्ण, दुसरा निरर्थक असा हा शब्द आहे उघडा वाघडा. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे उरला सुरला. उरला म्हणजे वापर करून शिल्लक राहिलेला. एखादी वस्तू आपण वापरली ती शिल्लक राहिली, एखाद्याला सांगतो माझ्याकडे ही वस्तू शिल्लक आहे, मी वापरली पण त्यातली काही वस्तू शिल्लक आहे, तुला घेऊन जायची असेल तर घेऊन जा, म्हणजे उरलेली वस्तू. आणि वापर करून शिल्लक राहिलेली वस्तू ही अर्थपूर्ण शब्द आहे. आणि पुढचा जो शब्द आहे वागडा हा निरर्थकाचा शब्द आहे. उघडा वागडा जोडून आलेला हा शब्द या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे किडूक मिडूक. किडूक मिडूक हा शब्द आहे. किडूक मिडूक म्हणजे हा शब्द म्हणजे सोन्या चांदीच्या संदर्भामध्ये हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. आणि हा जो शब्द आहे हा मूळचा मराठी शब्द नाहीये. हा हा शब्द तेलुगू भाषेतून आलेला हा शब्द आहे आणि तेलुगू भाषेतून आलेला शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये तो प्रचलित झाला. किडूक मुडूक म्हणजे थोडेफार असं म्हणजे मौल्यवान वस्तूसाठी हा शब्द या ठिकाणी वापरला जातो किडूक मुडूक. महिला भगिनीच्या तोंडून हा शब्द बहुतेक वेळा येतो. किडूक मुडूक काहीतरी केलंय मी संक्रांतीला असा तो शब्द महिला मंडळीच्या तोंडून येतो. हा जो शब्द आहे हा शब्द तेलुगू भाषेतून आलेला शब्द आहे आणि तो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेला शब्द आहे. पुढचा जो शब्द आहे स्वैरा धायरा. स्वैरा धायरा. स्वैरा म्हणजे जवळचा नातेवाईक, पाहुणा आपला जवळचा स्वैरा. आणि धायरा हा निरर्थकाचा शब्द आहे. स्वैरा या शब्दाचा अर्थ होतो तो अर्थपूर्ण आहे. धायरा या शब्दाचा अर्थ होत नाही. म्हणून पहिला शब्द या ठिकाणी जो पहिला शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण आहे, दुसरा शब्द निरर्थक आहे. स्वैरा म्हणजे जवळचा, धायरा म्हणजे त्याचा कुठल्याही प्रकारचा अर्थ होत नाही. पुढचा शब्द आहे चिठ्ठी चपाटी. पा चिठ्ठी चपाटी म्हणजे पूर्वीच्या काळातील म्हणजे अंदाजे साधारणतः 25 ते 30 वर्षाचा काळ असेल. 30 वर्षाचा काळ. काही घटना घडली तर चिठ्ठीद्वारे निरोप दिला जायचा. चिठ्ठीद्वारे संदेश दिला जायचा किंवा पत्र पाठवलं जायचं. याला चिठ्ठी चपाटी म्हटलं जातं. आता आज तशी अवस्था नाहीये. आज प्रसार माध्यमाची साधनं भरपूर वाढल्यामुळं काही सेकंदाचा संदेश ह्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतो.
आणि चिठ्ठी हा अर्थपूर्ण शब्द आहे. चपाटी हा निरर्थक शब्द आहे आणि दोन्ही शब्द एकत्र जोडून चिठ्ठी चपाटी शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. पुढचा जो शब्द आहे उपास तापास. उपास तापास. उपास म्हणजे अन्न पाणी काही न घेता दिवस पार करणं याला उपास म्हणतात. बरेचसे लोक हे एक व्रत आहे. बरेचसे लोक हे व्रत करतात. चातुर्मासामध्ये अनेक लोक हे व्रत करतात. एक टाइम जेवतात. अन्न पाणी काही न घेता उपाशी राहतात. आणि तापास, तापास हा निरर्थक शब्द आहे. हे दोन्ही शब्द जे आहेत, एक अर्थपूर्ण, पहिला शब्द अर्थपूर्ण आहे, दुसरा निरर्थक असा शब्द आहे आणि दोन्ही जोडून एकत्र शब्द तयार झाला तो उपास तापास. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे वाकडा तिकडा. वाकडा तिकडा या शब्दाचा अर्थ आहे निश्चित आकार नसलेला किंवा दिशा नसलेला. वाकडा म्हणजे रस्ता वाकडा असतो किंवा एखादी वस्तू वाकडी असते, त्याला आपण वाकडं म्हणतो. पण तिकडा, तिकडा या शब्दाचा कुठल्याही प्रकारचा अर्थ निघत नाही. हा निरर्थक शब्द आहे. म्हणजे वाकडा म्हणजे निश्चित आकार नसलेला किंवा दिशा नसलेला वाकडा. आणि तिकडा या हा निरर्थक शब्द आहे. हा एक अर्थपूर्ण शब्द आणि दुसरा निरर्थक शब्द जोडून शब्द तयार झाला तो म्हणजे वाकडा तिकडा हा जोड शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. पुढचा जो शब्द आहे गोर गरीब. गोर गरीब. गोर गरीब म्हणजे समाजातील थोडक्यात मागासलेला घटक, आर्थिकदृष्ट्या मागासलेला घटक आपण असं म्हणूया या ठिकाणी. म्हणजे पैसा पाणी नाही असा तो घटक. म्हणजे पैसा पाणी आहे पण मर्यादित आहे किंवा गरीब आहे किंवा मालमत्ता नाही असला असा घटक तो. गोर हा या ठिकाणी आणि गरीब, गरीब या शब्दाचा अर्थ म्हणजे मागासलेला थोडक्यात अशा अर्थानं जोडून आलेला हा शब्द आहे गोर गरीब. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे पाळे मुळे. पाळे मुळे. आता याच्यामध्ये मुळे हा दुसरा जो शब्द आला आहे. मुळे म्हणजे याला आपण जमिनीतलं मूळ म्हणू शकतो किंवा अन्य मुळे म्हणू शकतो किंवा एक उपसर्ग लावून सुद्धा शब्द होतो. तुझ्यामुळे, माझ्यामुळे, त्याच्यामुळे हा उपसर्ग लावून आलेला शब्द असतो. हा मुळे हा त्याचा अर्थ होतो. पण पाळे हा निरर्थक शब्द आहे. पाळेमुळे म्हणजे एखादी घटना किंवा प्रसंगाची सखोल चौकशी. एखादी जर घटना कुठं घडली तर पोलीस त्या घटनेची पाळेमुळे शोधून काढतात. अशा अर्थानं तो शब्द त्या ठिकाणी घेतला जातो आणि अशा अर्थानं हा या ठिकाणी आलेला जोड शब्द आहे. त्यानंतर पूजा अर्चा. पूजा अर्चा हा एक जोड शब्द आहे. पूजा अर्चा म्हणजे पूजा करणं म्हणजे आराधना करणं, उपासना करणं, पूजन करणं, पूजापाठ करणं, सेवा करणं हा एक धार्मिक विधी आहे. पूजा या शब्दाचा हा अर्थ होतो आणि अर्चा हा निरर्थक शब्द आहे. दोन्ही अर्थपूर्ण शब्द मिळून एक अर्थपूर्ण आणि एक निरर्थक शब्द मिळून तो जोड शब्द तयार झाला पूजा अर्चा. पूजा म्हणजे आपण ज्याद्वारे पूजा करतो, पान, फूल, फळ, अगरबत्ती, गंध, हार याद्वारे आपण पूजा करतो. याला संस्कृतमध्ये पुष्पम फलम तोयम असंही म्हटलं जातं. ही पूजा अर्चा हा शब्द आहे. या ठिकाणी जोडून आलेला या ठिकाणी हा शब्द आहे. आता आपण या ठिकाणी एक अर्थपूर्ण शब्द आणि दुसरा निरर्थक असा शब्द या ठिकाणी पाहिलेले आहेत. जोड शब्द. आता या ठिकाणी जो जोड शब्दाचा पुढचा जो प्रकार आहे, जोड शब्दाचा पुढचा जो प्रकार आहे, दोन्ही अर्थपूर्ण शब्दाने जोडून येणारे शब्द. दोन्ही अर्थपूर्ण शब्दाने जोडून आलेले आहेत. गोडी आणि गुलाबी. गोडी म्हणजे आवड, गुलाबी म्हणजे हा रंगाचा प्रकार आहे आणि त्याचा अर्थ होतो पुन्हा सख्य होणं किंवा मैत्री होणं. आपलं जर कोणाशी भांडण झालं असेल पूर्वी तर गोडी गुलाबी होऊ शकते, सख्य होऊ शकतं नंतरच्या कालावधीमध्ये. हा जोडून आलेला शब्द आहे गोडी गुलाबी. त्यानंतर मेवा मिठाई. मेवा मिठाई हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण आहेत. मेवा म्हणजे रानातली फळं, बोरं असतील, करवंद असतील, हरभरा असेल, टाळ असेल, ही रानातली जी फळं असतील. अनेक फळं आहेत परंतु त्या काही फळांची आपल्याला नावं माहित नाहीत. याला मेवा म्हटलं जातं. आणि मिठाई म्हणजे आपण घरामध्ये जे काही गोड पदार्थ करतो, लाडू, गुलाबजांबू, पेढे वगैरे, याला मिठाई म्हणतात. हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण आहेत आणि हे जोडून आलेले शब्द आहेत मेवा मिठाई. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे मोलमजुरी. मोलमजुरी म्हणजे मोल म्हणजे काहीतरी किंमत, मोल म्हणजे किंमत आणि मजुरी म्हणजे कष्ट. हा जोडून आलेला शब्द आहे मोलमजुरी.
मोलमजुरी म्हणजे काहीतरी मोबदला घेऊन काम करून देणं, याला मोलमजुरी म्हटलं जातं. आता पहा, आपण जर कुठं एखाद्या ठिकाणी कामाला गेलो किंवा आपल्याकडे एखादा कामाला त्याचा आपण मोल घेतो आणि आपण काम केल्यानंतर तो आपल्याला त्याची मजुरी देतो, त्याला मोलमजुरी असं म्हटलं जातं. त्यानंतर रोगराई. रोगराई म्हणजे ही एक शरीरात उत्पन्न होणारा व्याधी आहे, शरीरात उत्पन्न होणारी विकृती आहे. रोग म्हणजे आजार, रोग म्हणजे आजार, आणि राई म्हणजे रांग, अशी ती रांग असते. आणि हा जोडून आलेला शब्द आहे रोगराई. शरीरात विकृत निर्माण होणे विकृती आहे. मग कुठलीही विकृती शरीरामध्ये, साथीचा रोग असेल किंवा अन्य रोग असतील, ही शरीरात निर्माण होणारी विकृती आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे कोर्ट कचेरी. कोर्ट, कोर्ट म्हणजे न्यायालय, म्हणजे न्याय मागण्याचं ठिकाण. कोर्ट म्हणजे न्यायालय, न्याय मागण्याचं ठिकाण. आणि कचेरी म्हणजे शासकीय दस्तऐवज मिळवण्याचं ठिकाण, कचेरी. आता कोर्ट म्हणजे न्यायालय, याच्यामध्ये एक शब्द इंग्रजी आलेला आहे कोर्ट, आणि दुसरा शब्द मराठी शब्द आलेला आहे. हा इंग्रजकालीन शब्द आहे, हा फार म्हणजे जुना शब्द आहे, इंग्रजांनी वापरलेला हा शब्द आहे कोर्ट कचेरी. त्यांच्या भाषेमध्ये कोर्ट आणि कचेरी हे एक मराठी शब्द आहे आणि एक इंग्रजी शब्द आहे, दोन्ही अर्थपूर्ण शब्द आहेत आणि हे जोडून आलेले शब्द आहेत कोर्ट कचेरी. या ठिकाणी दुसरा शब्द आहे भाकर तुकडा. भाकर तुकडा, ही जो भाकर म्हणजे खाण्याचा तो पदार्थ आहे, आणि एक भाकरी असेल ते मोडली तर त्याचा दोन भाग होतात, म्हणजे त्याचा तुकडा झाला, म्हणजे तुकडा झाला म्हणजे तुकडा पाडला त्याचा. अशा पद्धतीने हा जोडून आलेला शब्द आहे भाकर तुकडा, दोन्ही अर्थपूर्ण शब्द आहेत. आणि हा जो पदार्थ आहे शरीराची झीज भरून काढण्याचा हा एक अन्न पदार्थ आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे ध्यानी मनी. ध्यानी मनी, ध्यानात ठेवणे, लक्षात ठेवणे, हा या शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ होतो, ध्यानी मनी. अशा पद्धतीनं हे शब्द आहेत. पुढचा शब्द आहे पुरणपोळी. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे साज शृंगार. साज साज शृंगार, साज शृंगार म्हणजे नटवलेले. दगा फटका, दगा फटका म्हणजे विश्वासघात करणं, फसवणं. काळा सावळा, साधारण रंगाने काळा असणारा. दोन्ही अर्थपूर्ण शब्द आहेत. काळा. सणवार, सण म्हणजे वर्षभरातले येणारे सण, वार म्हणजे सप्ताह, वार म्हणजे सप्ताह, सणवार. हे भारतीय संस्कृतीला हा एक उत्सव, उत्सव असतात. सगळे सोयरे, सगळे सोयरे म्हणजे स्वतःच्या घरातले व्यक्ती, नातेवाईक, सगळे म्हणजे जवळचे, आणि सोयरे म्हणजे थोडासा तुटक पण आपलाच जवळचा, याला सगळे सोयरे असं म्हटलं जातं. हा जोडून आलेला शब्द या ठिकाणी आहे. लग्न कार्य, लग्न कार्य हा भारतीय संस्कृतीमधला एक उत्सव आहे. हा उत्सव आहे, स्त्री आणि पुरुष एकमेकाला पती पत्नी म्हणून स्वीकारतात. हा लग्न कार्य जोडून आलेला शब्द आहे. हावभाव, हावभाव, हावभाव म्हणजे हातवारे करणं, भावना व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे, हावभाव. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे चारा पाणी. चारा पाणी हा पशु पक्षीच्या संदर्भात आलेला शब्द आहे. चारा म्हणजे गवत, पाणी म्हणजे जे आपण पाणी नेहमी दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्याला पाणी, ते पाणी. साधा भोळा, साधा भोळा म्हणजे सरळ मनाचा, सरळ वृत्तीचा, निष्कपट अंतकरणाचा. साधा म्हणजेच भोळा, भोळा म्हणजे साधा, असा तो जोडून आलेला हा शब्द आहे. पुढचा शब्द आहे हळद कुंकू. हळद कुंकू हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द आहेत. हळद कुंकू हे पूजाविधीसाठी वापरण्याचं एक साधन आहे. हळद हा एक पदार्थ आहे, तो भाजीसाठी पण वापरला जातो, पण कुंकू हे पूजनासाठी वापरलं जातं. आणि हळद कुंकू महिलांसाठी एक सौभाग्याचं लेणं आहे, त्याला हळद कुंकू असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे सुख शांती. सुख शांती म्हणजे सुखी आणि आनंदी राहण्यासाठी एक पुरोहिताद्वारे केलेला तो एक विधी आहे, सुख शांती. पुरोहित हा विधी करतात, पुरोहित म्हणजे ब्राह्मण बंधू हा विधी करतात की मुलाला खूप त्रास होतो, मग त्याच्यावर सोल्युशन म्हणून एक तो विधी केला जातो. सुख शांती, सुख म्हणजे शांती, हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द आहेत. त्यानंतर पुढचा शब्द आहे दिवाबत्ती. दिवा म्हणजे सकाळ संध्याकाळ देवापुढे गोड तेलाचा लावला जातो, त्याला दिवा म्हणतात. आणि बत्ती, बत्ती म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राखेलद्वारे एक बाटली असायची, त्या बाटलीमध्ये राखेल टाकलं जायचं, त्याला वात असायची बारकी, आणि ते पेटवलं जातं, त्याला चिमणी म्हणतात, चिमणी म्हणायचे. पण त्याचा आकार चिमणीसारखा असल्यामुळे त्याला चिमणी हा शब्द कदाचित त्या ठिकाणी रूढ झाला असावा. त्याला कंदीलही म्हटलं जातं.
आणि मेणबत्ती म्हटलं जातं. परंतु आता अलीकडं काळाच्या ओघामध्ये कंदील आणि चिमणी हे दोन्ही वस्तू लोप पावत चाललेल्या आहेत आणि मेणबत्ती हा प्रचलित शब्द आहे आणि त्याला आता पुढचं लेटेस्ट व्हर्जन आलेलं आहे लाईट म्हणजे एलईडी बल्ब किंवा असे अनेक प्रकारचे बल्ब त्या ठिकाणी आलेले आहेत. आता पुढचा शब्द आहे कडे कपारी. कडे कपारी म्हणजे उंच कडा पहाड असं त्याला पहाड असं म्हटलं जातं. कडा म्हणजे उंच कडा, कपार आणि कपार म्हणजे जो उंच कडा असतो उंच कड्याच्या पायथ्याशी नैसर्गिक लपण्यासाठी जी झालेली जागा असते नैसर्गिक जागा असते ते काही कोणी खोदलेली नसते निसर्गाने तयार केलेली जागा असते त्याला कपार म्हटलं जातं. कडे कपारी हा दोन्ही शब्द अर्थपूर्ण शब्दाने जोडून आलेला शब्द आहे. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे नदी नाले. नदी नाले म्हणजे पाण्याचा प्रवाह. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे दान धर्म आणि दान धर्म म्हणजे गरज पाहून मदत करणं. पुढचा शब्द आहे पाऊस पाणी. पाऊस पाणी म्हणजे ढगातून पडण्याची ही एक प्रक्रिया आहे त्याला पाऊस म्हटलं जातं. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जोड शब्दाचे प्रकार पाहिले. आता याच्यावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात ते प्रश्नाचा नमुना आपण या ठिकाणी पाहूया. आता पहा पहिला दोन प्रश्न प्रकार आहे पुढील ठळक अक्षरातील शब्दाला जोड शब्द म्हणून जोडणारा शब्द पर्यायातून निवडा. पुढील ठळक अक्षरातील शब्दाला जोड शब्द म्हणून जोडणारा शब्द पर्यायातून निवडा. पहिला शब्द आहे गोडी. हा गोडी याला पर्याय आहे त्या ठिकाणी गुलाबी पिवळा लाल निळा. मग या ठिकाणी आता दोन्ही शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण तर होतीलच पण जोडून आलेले शब्द आले पाहिजे त्या ठिकाणी. तर याच्यामध्ये हा पहिला जो पर्याय आहे गुलाबी या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी जोडून आलेला आहे गोडी गुलाबी. आणि पुढचे घ्यायचे का हा हा गोडी गुलाबी हा त्या ठिकाणी जोडून आलेला शब्द आहे आणि पुढचा हे म्हणजे हे अयोग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे चीट. चीट आता त्याला पर्याय आहे चिट पक्षी चिट पाणी चिट वस्तू चिट पाखरू असा हा शब्द त्या ठिकाणी जोडून येईल. म्हणजे या ठिकाणी हा चौथा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. बाकीचे पर्याय का नाही तर चिट पाखरू हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द आहेत. आपला सॉरी चिटपाखरू यातला पहिला शब्द निरर्थक आहे आणि दुसरा अर्थपूर्ण आहे. परंतु हे दोन्ही जोडून आलेले शब्द आहेत. याला चिटपाखरू असं या ठिकाणी म्हटलं जातं. पुढचा जो शब्द आहे मेवा मिठाई. मेवा आणि त्याला जोडून आलेले त्याला पर्याय आहेत पेढा मिठाई करंजी भाकरी. तर मेवा म्हणजे रानातले पदार्थ मिठाई म्हणजे घरात जे आपण पदार्थ करतो त्याला गोड पदार्थ त्याला मिठाई म्हणतात. म्हणून या ठिकाणी मिठाई हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पेढा हा चुकीचा पर्याय आहे करंजी हा चुकीचा पर्याय आहे भाकरी हा चुकीचा पर्याय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं हे जोड शब्द असा एक प्रश्नाचा हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्नाचा प्रकार आहे पुढील शब्दापैकी जोड शब्द असलेले शब्दांचा पर्याय ओळखा. पुढील शब्दापैकी जोड शब्द असलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. आता याच्यामधला जोड शब्द कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे ओळखायचा आहे. पहा आता या ठिकाणी आपल्याला जोड शब्द ओळखायचा आहे. प्रश्न पहिला आहे त्याच्यामध्ये 4 पर्याय आहेत. याच्या 4 पर्यायामधला कोणता जोड शब्द आहे तो आपण ओळखायचा आहे. तर 4 पर्याय आहेत हुकुमशाही न्याय अन्याय झुटिंगशाही लोकशाही असे हे 4 पर्याय आहेत. तर हुकुमशाही हा जोडून आलेला शब्द नाहीये. न्याय आणि अन्याय या ठिकाणी हा जोडून आलेला शब्द आहे. न्याय आणि अन्याय हा जोडून आलेला 2 नंबरचा पर्याय आहे. 2 नंबरचा पर्याय आहे. आणि झुटिंगशाही हा जोडून आलेला शब्द नाही. लोकशाही हा सुद्धा जोडून आलेला शब्द नाही. हुकुमशाही हा सुद्धा जोडून आलेला शब्द नाही. म्हणून याच्यामध्ये योग्य पर्याय जो आहे न्याय अन्याय हा प्रश्नाचा हा एक प्रकार आहे. जोड शब्द असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. दुसरा याच्यामधला जो प्रकार आहे दुसरा प्रश्न आहे धरणीला धावतात धागा दोरा आणि धावताना हे 4 पर्याय याच्यामध्ये आहेत. धरणीला हा जोडून आलेला शब्द या ठिकाणी नाहीये. धावतात हा सुद्धा जोडून आलेला शब्द या ठिकाणी नाहीये. धावण्याची प्रक्रिया चालू आहे त्या ठिकाणी. धागा आणि दोरा धागा म्हणजे दोरा दोरा म्हणजे धागा हा समानार्थानं आलेला हा शब्द आहे. या ठिकाणी जोडून आलेला शब्द आहे. म्हणून 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. हा पर्याय या ठिकाणी काय आहे
चूक आहे धावताना. म्हणजे पहिला पर्याय चूक आहे, दुसरा पर्याय चूक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे, भोळा भाबडा, बोईसर, भोळसर, भोलानाथ असे हे पर्याय आहेत. तर आता याच्यामध्ये आपण हे पर्याय पाहूया. भोळा आणि भाबडा, भोळा भाबडा हे जोडून आलेला शब्द या ठिकाणी. भोईसर हा जोडून आलेला शब्द नाहीये, भोळसर हा जोडून आलेला शब्द नाहीये आणि भोलानाथ हा सुद्धा जोडून आलेला शब्द नाहीये. अशा पद्धतीनं हा एक प्रश्नाचा या ठिकाणी प्रश्नाचा हा या ठिकाणी हा एक प्रकार आहे. आता प्रश्नाचा पुढचा जो प्रकार आहे, प्रश्नाचा पुढचा प्रकार म्हणजे जोड शब्द. पुढील शब्दापैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. तर याच्यामध्ये पहिला जो पहिला जो प्रश्न आहे, दगा फटका, पैसेवाला, साज शृंगार, पैसा अडका. आता याच्यामध्ये कोणता जोड शब्द नाही ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचंय. दगा फाटका म्हणजे फसवणे हा जोड शब्द या ठिकाणी आहे. पैसेवाला हा या ठिकाणी जोड शब्द नाहीये. साज शृंगार म्हणजे नटवणे हा जोड शब्द या ठिकाणी आहे. पैसा अडका म्हणजे मालमत्ता हा या ठिकाणी जोड शब्द आहे. म्हणून या ठिकाणी पैसेवाला हा जो शब्द आहे हा या ठिकाणी पर्याय नाही, या ठिकाणी पर्याय नाहीये. म्हणून हा या ठिकाणी जोड शब्द नाही, हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, काळा सावळा, आदला बदल, वाढ वडील, पहिलवान. आता याच्यामध्ये काळा सावळा हा जोडून आलेला शब्द आहे, आदला बदल हा जोडून आलेला शब्द आहे, वाढ वडील हा जोडून आलेला शब्द आहे आणि पैलवान हा जोडून आलेला शब्द नाहीये. म्हणून त्या याच्यामध्ये हा 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. अशा पद्धतीनं प्रश्नाचा हा एक प्रकार आहे. त्यानंतर प्रश्नाचा जो पुढचा प्रकार आहे, पुढील शब्दापैकी गटात न बसणारा शब्द जोड शब्दाचा पर्याय आपण तोही पाहिला, गटात न बसणारा. आता त्याच्यानंतर पुढील जो प्रश्न प्रकार आहे, वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द जोडल्यास योग्य जोड शब्द तयार होईल. वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द जोडल्यास योग्य जोड शब्द तयार होईल. प्रश्न आहे, महागाईमुळे गोर टिंबटिंब जनता होरपळून जाते. महागाईमुळे गोर टिंबटिंब जनता होरपळून जाते. आता याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये पर्याय आहेत, दुबळे, गोमटे, श्रीमंत, गरीब. आता महागाईमुळे कोण होरपळून जातं, तर गोरगरीब जनता होरपळून जाते. म्हणजे या ठिकाणी गरीब हा पर्याय योग्य आहे. बाकीचे जे पर्याय आहेत हे सर्व पर्याय या ठिकाणी चूक आहेत. आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, पोलिसांनी त्या प्रकरणाची सर्व पाळे टिंबटिंब शोधून काढली. खबरबात या अर्थानं आलेला शब्द आहे पाळेमुळे. पोलिसांनी त्या प्रकरणाची सर्व पाळे तपास शोधून काढली, पाळे मुळे शोधून काढली, पाळे माळे शोधून काढली, पाळे डोळे शोधून काढली. या ठिकाणी तपास हा शब्द होत नाही, माळे हा शब्द होत नाही, डोळे हा शब्द होत नाही. तर या ठिकाणी जोडून आलेला तो शब्द आहे पाळे आणि मुळे हा जोडून आलेला या ठिकाणी तो शब्द आहे. तिसरा प्रश्न आहे, आदिवासी लोक आदिवासी लोक कडे टिंबटिंबतून फिरून अन्नाचा शोध घेतात, तर आदिवासी लोक कडे कपारीतून फिरून अन्नाचा शोध घेतात. हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, हा पर्याय चूक आहे, हा पर्याय चूक आहे. अशा पद्धतीने हा एक प्रश्न प्रकार या ठिकाणी आपण हा एक प्रश्न प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आता या ठिकाणी म्हणजे मागील परीक्षेला या ठिकाणी एक प्रश्न आला होता बघा, 2017 साली हा प्रश्न आला होता की पुढील शब्दापैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. पुढील शब्दापैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. हा प्रश्न या ठिकाणी आला होता. त्याच्यामध्ये हाल हवाल, शेतीवाडी, पाऊस पाणी, मनोमनी हा 2017 साली आलेला प्रश्न होता. तर नसलेला शब्द आपल्याला ठिकाणी शोधायचा आहे. हाल हवाल हा जोड शब्द आहे, शेतीवाडी हा जोड शब्द आहे, पाऊस पाणी हा जोड शब्द आहे. आता या ठिकाणी मनोमनी हा जोड शब्द नाहीये, म्हणून हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. अशा पद्धतीने आपण शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व हा घटक या ठिकाणी जोड शब्द पाहिले. मला या ठिकाणी बोलण्याची संयोजकांनी संधी दिली, या ठिकाणी बोलण्याची संयोजकांनी संधी दिली, त्यांचं या ठिकाणी मी आभारी आहे आणि या ठिकाणी मी आठवले बरोबर.